आलाय परेश खडके आणि अक्षय सरोदे. एकीकडे जर पाहिलं तर या मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करणारा मिस्टर 360 अर्थातच अक्षय सरोदे नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतो आणि सर्वात यशस्वी जोडी म्हणून या दोन खेळाडूंकडे निश्चितच पाहिलं जातं. स्ट्रायकिंग एंडला बॅटर परेश, यावेळेला शॉट ऑफ लेनचा चेंडू होता, अगोदरच तयार, चेंडूला मात्र भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. परेशच्या बॅट मधून येतोय षटकार. पण पाहिलं सुरुवातीला थोडस शांत खेळ मैदानाच्या आतमध्ये होता, परंतु ज्या वेळेला चेंडू त्याच्या रडार मध्ये सापडलाय त्या चेंडूवरती मात्र प्रहार केला आणि एखाद्या बंदुकीतून गोळी निघावी ना त्या पद्धतीचा हा फटका परेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. यावेळेला बॉलच बॅक ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट. खरं तर स्लिपरी आउटफील्ड आहे, वेट आउटफील्ड आहे, त्यामुळे चेंडू जास्त डिस्टन्स कव्हर करत नाहीये. एकेरी स्वरूपाच्या धाबेवरती समाधान मानावं लागतंय. सुरुवात दमदार मिळवून देणं ही ओळख राहिली आहे. एका बाजूने नव्हे तर दोनही बाजूने आक्रमक खेळ करण्याची क्षमता असणारे हे दोनही बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आहे. साधारणतः आपण पाहतो की कोणत्याही संघाची सलामीची जोडी एक बॅटर थोडासा आक्रमक झाला तर दुसरा बॅटर थोडासा शांत खेळ करताना आपल्याला मैदानावर पाहायला मिळतो, परंतु रॉयल हे संघात थोडासा विपरीत आहे. इथे दोनही बाजूने आक्रमक खेळ करणारे खेळाडू ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये असतात त्यावेळेला गोलंदाजावरती दबाव हा निश्चितच पाहायला मिळतो. षटकारानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालं, एकेरी स्वरूपाची धाव आली आणि त्यानंतर या सामन्यातला पहिला चेंडू फेस करत असताना अक्षयने मात्र पूर्णपणे सन्मान दिलाय त्या चेंडूला. बॉलच बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय, डॉट बॉल आलाय आणि अशा प्रकारचे डॉट बॉल हे गोलंदाजांचा आत्मविश्वास बळावणारे असतील. यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. अलॉंग द कार्पेट मिड ऑन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येणार तोपर्यंत मात्र एकेरी स्वरूपाची धाव आली आहे. एक चांगली स्ट्रॅटर्जी आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या बिनबाद 14 धावा. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा घेतला गेलेला निर्णय, परंतु 14 धावा आल्यानंतर कदाचित हा निर्णय फसलाय की काय, परंतु अजूनही पहिल्या सत्रामधील 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. येणाऱ्या 3 षटकांमध्ये गोलंदाज कमबॅक करणार. 14 ना बोल ना. 4-2 पहिला बॉल 4 आहे. 2 चला 12 आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. 12 धावा धावफलकावरती आल्या. थोडंसं करेक्शन या ठिकाणी जरूर आपण करूयात. पहिल्या चेंडूवरती सीमारेषेच्या आतमध्ये तो चेंडू अडवला गेला होता, त्यामुळे इथे पहा थोडासा धीम्या गतीचा चेंडू होता. क्रिसच्या खोलीचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला आणि ज्या फटक्यांसाठी अक्षय ओळखला जातो तो फटका मात्र अक्षयच्या बॅट मधून सीमारेषेच्या पलीकडे षटकार. थोडीशी दडपणाखाली आपल्याला जरूर पाहायला मिळतो. गोलंदाज थोडासा मानसिकतेवरती आघात करणारी बॅटिंग. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की या मैदानावरती जितके काही संघ खेळतात त्या संघाच्या सलामीवीर फलंदाजांमध्ये एक फलंदाज आक्रमक आणि दुसरा डिफेन्सिव्ह खेळताना आपल्याला पाहायला मिळतो, परंतु रॉयल ए संघ का सक्सेसफुल संघ आहे तर याच्या दोनही ओपनर्सकडे ती क्षमता आहे की जे मोठे फटके खेळू शकतात. याही वेळेला थोडासा धीम्या गतीचा चेंडू होता. पंचांची देहबोली काय सांगते, चेंडूची लाईन पाहिली आणि त्यानंतर मात्र पंचांनी सांगितले की इट्स अ लीगल डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय. चांगला कमबॅक करावा लागेल. युवा गोलंदाज आहे. आपल्या वैयक्तिक स्पेल मधलं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज पिंटू आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर या वर्षीचा ICPLचा हंगाम ज्या गोलंदाजाने अक्षरशः गाजवलं तो पिंटू. निर्धाव षटक फेकणारा ICPL मधला तो एकमात्र गोलंदाज ठरला. इंटर कॉलनी प्रीमियर लीग अर्थातच ICL
सेक्टर 20च्या मैदानावरती हा कारनामा या गोलंदाजानं केला होता. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं खेळलाय, टायमिंग प्रॉपर नाहीये, टो एंडला चेंडू हिट केलाय. परंतु अक्षय सांगतोय टायमिंग जरी प्रॉपर नसलं तरी चेंडूमध्ये ती ताकद आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चौकार आलाय, बाउंड्री. अशा प्रकारचे फटके हे निश्चितच तुमच्यावरचा मानसिक दबाव कमी करतात. प्रतिस्पर्धी संघाला दबावामध्ये आणण्यासाठी अशा प्रकारची फलंदाजी नेहमीच निर्णायक ठरते. आणि खास करून परेश कडके जर का थोडासा सावध पवित्रा घेत असेल तर अक्षयला आपण आक्रमक होताना नेहमीच मैदानावरती पाहतो. याही वेळेला मोठा फटका खेळायचा होता परंतु कमबॅक. प्रत्येक एका मोठ्या फटक्यानंतर कमबॅक गोलंदाजाचा राहिलाय. त्यामुळे समीकरण जर का आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 6, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती 4 आणि चौथा चेंडू डॉट. त्यामुळे या चेंडूवरती मोठा फटका येणार का? कारण आतापर्यंत या षटकामध्ये हेच पॅटर्न आपल्याला पाहायला मिळालंय. आणि हेच पॅटर्न जर का अक्षय सरोदे मैदानावरती असेल तर ते जारी ठेवण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. त्यामुळे मोठा फटका येणार की डॉट बॉल, परंतु नाही आहे. यावेळेला विकेट आली आहे. पॅटर्नच वेगळा आहे गोलंदाज सांगतोय. इथे मात्र थोडंसं धीम्या गतीने चेंडू फेकला. अक्षय सरोदे सारखी महत्वाची विकेट त्यानं आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. पहिला फलंदाज गमावलाय रॉयल संघानं. मिळतोय. या खेळाडूच्या नावाची चर्चा कळंबोली क्रिकेटमध्ये सातत्यानं राहिली आहे. अगदी आयकॉन खेळाडू म्हणूनही या खेळाडूला सर्वाधिक मागणी पाहायला मिळते. परंतु यावेळेला उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. पिंटूचा खूप चांगला कमबॅक राहिलाय. शेवटचे दोनही चेंडू राहिले डॉट. एक विकेटही त्यानं आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 1 गडी बाद 22 धावा. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 10, परंतु एक विकेट जी घातक जोडी संबोधली जात होती ती जोडी मात्र फोडण्यामध्ये, ती कोंडी फोडण्यामध्ये या ठिकाणी यश संपादित केलं आहे. आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 22 धावा धावफलकावरती आले. 11च्या सरासरीने आतापर्यंत धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात. परंतु गोलंदाजीचा कोणता विकल्प या ठिकाणी वापरला जाणार यानंतरची होणारी लढत अर्थातच नितेश 11 आणि स्वर्गीय संभाजी घोरपडे प्रतिष्ठान या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल. त्यामुळे दोनही संघांना एक इनिंग ब्रेकच्या अगोदर आपण आमच्या मुख्य मंचाच्या समोर उपस्थित राहायचं आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. गोलंदाजी मार्कवरती आता मात्र गोलंदाज पाहायला मिळत आहेत. नूर गोलंदाजी मार्कवरती आलेत. पण नूरला एक आणखीन एक गोलंदाजीचा विकल्प, खरं तर संतोष गोस्वामी हा गोलंदाजीचा विकल्प या संघामध्ये उपलब्ध असताना नूरलाकडे संघनायकांना मोर्चा वळवलाय. गोलंदाजी खरं तर आज सूरज राम संघामध्ये नाहीये त्यामुळे कदाचित हा बदल पाहायला मिळतोय. परंतु नूरला पहिला चेंडू फसवा चेंडू फेकला जरूर होता. गोलंदाजानं प्रयत्न करणं अपेक्षित होतं कारण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा जो क्षेत्ररक्षक होता हा थोडासा मागे उभा होता. जर का गोलंदाजानं प्रयत्न केला असता तर कदाचित विकेटमध्ये कन्वर्ट करता आला असता. आणि परेश कडकेसारखी विकेट आहे, साधा सुद्धा खेळाडू नाहीये, एक प्राइज विकेट आहे. आणि अशा प्रकारे जर का लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये राहिलं तर रॉयल हे संघ केवळ संधीच्या शोधामध्ये असतो आणि जेव्हा कधी संधी मिळते त्यावेळेला मात्र संधीचं सोनं करताना या संघाला आपण पाहिलंय. अनेक अशक्यप्राय सामने या संघानं आपल्या संघाच्या बाजूने झुकवलेत. त्यामुळे ही चूक मैदानाच्या आतमध्ये जरूर केली आहे. झेल म्हणता येणार नाहीये परंतु झेल घेण्याची संधी जरूर होती. गोलंदाज नूरला पुन्हा एकदा तयार होत आहेत.
विश्वास दर्शवला गेलाय संघनायकाच्या माध्यमातून आणि त्या विश्वासाला विश्वासार्थ गोलंदाजी ते मैदानाच्या आतमध्ये करणार का? हो, यावेळेला फुल टॉस होता परंतु टायमिंग प्रॉपर साधलं जात नाहीये. क्षेत्ररक्षक थोडस विवडेन त्या ठिकाणी अडथळा आहे. इथून जर का आपण पाहिलं तर पाहण्यासाठी थोडंसं सोपं परंतु तितकंच कठीण त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करणं आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण हलीमबाईला पाहिलं 2 वेळा त्यांचा बॉडीचा बॅलन्स गेला परंतु तिसऱ्या अटेम्प्टमध्ये मात्र त्याने तो झेल कंप्लीट केला. त्यामुळे चॅलेंजिंग आहे. पावसाळी क्रिकेट हे नेहमी चॅलेंजिंग असतं आणि या चॅलेंजला समोर जाऊन जो खेळ खेळला जातो ना त्याचं नाव पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे. त्यामुळे प्रभात या संधीचं सोनं करणार का? 3ऱ्या नंबरवरती प्रमोट केलं गेलंय परंतु नुरलाचंही आपण विशेष कौतुक करूया. आतापर्यंत शांत ठेवलंय त्यांनी फलंदाजांना. रॉयलच्या फलंदाजांना फार काळ जकडून ठेवणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे परंतु आता मात्र पंचांचा इशारा काय येणार त्या अगोदर यष्टीरक्षकाला चेंडू चकवताय. होय, इट्स अ नो बॉल ओव्हर वेस्ट राईट. बीबर संबोधला गेला आणि चेंडू मात्र बाईच्या स्वरूपात जातोय सी मार्रेशीच्या पलीकडे. चौकार. 1 धावांचा बोनस या ठिकाणी मिळेल. बोनस स्वरूपाच्या धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचला 31 धावा धावफलकावरती. 31 रन्स ऑन द बोर्ड. परंतु प्रतिस्पर्धी संघासमोर ही धावा कितपत आव्हानात्मक असणार आहेत. आणखीन एक खराब यष्टीरक्षण या ठिकाणी. खरं तर यष्टीरक्षकाची चूक नाहीये. चेंडूची लाईन आणि लेंथ इथे पंच पाहतील त्यानंतर निर्णय या ठिकाणी निश्चितच येईल. पंचांचा इशारा इट्स अ वाईड बॉल. थोडेसे दिशा भरकटले गेलेत. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील आणि खास करून ज्यावेळेला तुम्ही नाणेफेक जिंकता ज्यावेळेला खास करून तुम्ही नाणेफेक जिंकता प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेता त्यावेळेला अशा प्रकारच्या चुका या तुम्हाला प्रभावाच्या गर्तेमध्ये घेऊन जाणाऱ्या ठरू शकतात. आपण नेहमी म्हणतो ना की क्रिकेटमध्ये जो संघ सर्वाधिक चुका करतो तो संघ नेहमी आपल्याला पराभवाच्या गर्तेमध्ये पाहायला मिळतो परंतु जो संघ कमीत कमी चुका करतो तो संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना. मागील चेंडू अवांतर आला होता त्यावरती एकूण धावा आल्या 2-3 बोनस स्वरूपाच्या धावा. या षटकामध्ये मोठे फटके जरी आले नसले तरी धावा मात्र एक्स्ट्रा स्वरूपामध्ये जरूर या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. बायच्या स्वरूपामध्ये चौकार पाहायला मिळाला. नो चेंडू होता. त्यानंतर मात्र लोअर फुल टॉस. यावेळेला मात्र स्क्वेअर लेग पंचाने सांगितलंय की इट्स ओव्हर वेस्ट राईट अर्थातच नो +6. एकूण 7 धावांचा बोनस. केला जाईल. गोलंदाज बद चेंज केला गेला. येस, 2 बीमर हाताळले गेलेत गोलंदाजांना आणि क्रिकेटचा नियम आपल्याला सांगतो चेंडू झाले त्या षटकातील 3 शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि पाण्याची मागणी देखील होते मैदानाच्या आतमध्ये. येस, पंचांसाठी आपण पाणी पुरवायचं प्लीज. मी स्वयंसेवकांना आयोजकांना विनंती करेल की आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी पुरवायचं. नुरला गोलंदाजीचा विकल्प या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केला परंतु नुरलानं सुरुवात चांगली केली. त्यानंतर थोडंसं नियंत्रण हरपलं. 2 बीमर त्यानं हाताळले त्यामुळे क्रिकेटचा नियम सांगतो 2 बीमर. आणि आणखीनही यामध्ये असा एक नियम आहे की जर का हे 2ही बीमर घातक नसतील तर गोलंदाज गोलंदाजी करू शकतो. हे ऑनफिल्ड पंच ठरवतात. परंतु जर का बीमर चेंडू घातक ठरले तर मात्र गोलंदाज बदलण्याचा निर्णय आणि इथे पंचांनी सांगितलंय की गोलंदाज बदलण्याचा निर्णय. सूरज राम यावेळेला फुल टॉस चेंडू होता. अगदी बैठके फटका लगावत असताना बॉडीचं बॅलन्स कमालीचं पाहायला मिळालं आणि जो परेश कडके कुठेतरी पहिल्या 2 षटकांमध्ये हरवला होता तो आता मात्र पुन्हा एकदा ट्रॅक वरती आलेली बॅटिंग करत असताना.
षटकार आलाय 6. दबाव बनवण्यासाठी अशा प्रकारची बॅटिंग करण्यासाठी हा संघ ओळखला जातो. चला चेंडू पुरवायचा आहे. जुना चेंडू जर का उपलब्ध असेल आपण मैदानाच्या आतमध्ये द्या. पंचांच्या जवळ चेंडू आहेत त्यामुळे तिथूनच ते चेंडू कलेक्ट करायचे आहेत. चला मॅच बॉलही मैदानाच्या आतमध्ये परत आलाय. षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय धावा धावफलकावरती 47 आणि या दरम्यान टॉस केला जातोय. पहिल्या फेरीतील 8वा आणि अंतिम सामना असेल. नाणेफेकीचा कौल जिंकलाय नितेश 11 संघानं. यावेळेला चांगला कमबॅक आहे. सूरज राम अंतिम 3 चेंडू फेकण्यासाठी सूरज रामची नियुक्ती केली आहे. मागच्या सामन्यामध्ये जर का आपण पाहिलं तर सूरज रामनं पहिलं षटक हाताळलं होतं आणि असा गोलंदाजीचा विकल्प तुमच्याकडे असताना नाहक इतर पर्याय शोधत बसण्यापेक्षा संघनायकानं या ठिकाणी लीड करणं गरजेचं आहे. परंतु इथे मात्र पहा शेवटच्या चेंडूवरती देखील घणाघाती के प्रहार आणि परेश कडकेच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. धावांचा विचार केला तर 60 रन्स ऑन द बोर्ड. 60 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये अजूनही चेंडू शिल्लक आहेत 3 मध्ये कमीत कमी 2 फटके जर का फलंदाच्या बॅटमध्ये आले तर आजच्या दिवसातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल आणि ती क्षमता आहे. त्यापैकी पहिला चेंडू कनेक्ट केलाय का अंतर गाठण्याऐवजी यावेळेला उंची जास्त गाठली जाते. स्लेपर आउटफील्ड आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी मिळतोय. निश्चितच एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केला तर या 2 धावेंच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय धावा धावफलकावरती 62 धावा. यावेळेला समोरच्या दिशेनं उडवलाय कमालीचा टायमिंग. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार.
आज आजी आमच्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणींना इथून मात्र उजाळा देण्याचं काम या स्पर्धेच्या अनुषंगाने आम्ही करतो. आणि क्रिकेटची वारसा जपणारी स्पर्धा आहे, दमदार आयोजन. आमचे प्रयस दादा बघा आर्यन संघाचे ते कर्णधार आहेत आणि सातत्यानं सर्वच खेळाडूंना खूप चांगलं प्रोत्साहन त्यांचं मिळत असतं. त्याचबरोबर छोटे छोटे जे खेळाडू आहेत त्यांना देखील खूप चांगला सपोर्ट दादांचा आवर्जून आपल्याला पाहायला मिळतो. आणि खरं तर त्यांच्याच नावाने प्रयश इंटरनॅशनल स्कूल देखील आपल्याला पाहायला मिळणार. खरं तर एका वर्षामध्ये ती स्कूल कंप्लीट होईल असा अंदाज वर्षवला जातोय. आवर्जून खरं तर अनेक विद्यार्थ्यांना तिकडे शिक्षणाचे धडे आता शिकवले जातील. आणि बघा माफक फी मध्ये तिथे मात्र शिक्षणाचे धडे प्रत्येक विद्यार्थ्यांना शिकवले जातील. आज चांगलं शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला मिळण्याकरिता चांगल्या शाळेची गरज असते. आणि बघा प्रयश इंटरनॅशनल स्कूल देखील आपल्याला येत्या वर्षभरात पाहायला मिळेल कळंबोली परिसरामध्ये. चला मॅच स्टार्ट करा प्लीज. दुसऱ्या डावाला आता इथून मात्र आपण सुरुवात करतोय. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 75 धावांचा पाठलाग इथून मात्र करायचा. परेश कडके मागील पहिल्या इनिंग मध्ये काय बॅटिंग राहिली. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. बॉल तयार. पहिलाच बॉल. व्हॉट अ स्ट्रोक. काय मारलाय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त फटका. पहिल्याच बॉलवरती वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये बॉलला लॉफ्ट केला आणि या बॉलवरती 6 धावा प्राप्त झाल्या. प्रभात यावेळेला पुढे टाकलाय आणि या मुवमेंटला ऑफसाइड ऑफस्टम्प हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल आला. सनीला इथून मात्र शांत ठेवलं जातं. पहिल्या बॉलवरती षटकार आला खरा, परंतु तदनंतरचा प्रभातचा हा प्रचंड वेगाने टाकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बॉल तयार. आणखीन एक पूल करण्याचा प्रयत्न. बॉल हवीत आहे. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत खरे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न थांबवलाय आणि इथून मात्र फक्त आणि फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होईल. प्रभात षटकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक त्याचा आपल्याला पाहायला मिळतंय. याही वेळेला इथे पहा पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जातील. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पंच्याहत्तर धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा. सुरुवातीपासूनच इथून मात्र आक्रमण तुम्हाला करावं लागेल. पुन्हा एकदा इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला परंतु फिल्डर होते त्यांच्या माध्यमातून झाली चूक आणि या मुवमेंटला बघा कॅच सुटले आणि त्यानंतर 2 धावा देखील इथून मात्र धावून काढल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने आता पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतील. बॉल तयार. पुन्हा एकदा प्रभात. आणखीन एक वेगवान बॉल. या वेगाचं प्रत्युत्तर लाला इकडे देऊ शकले नाहीयेत आणि इथे बघा पुन्हा एकदा लाला यांना शांत ठेवलं जात आहे. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रचंड वेगाने हा बॉल हाताळला होता. पंच बघा जवळ आलेत. ते पाहतायत या बॉलची शहानिशा करतायत. एक्झॅक्टली या बॉलची पिचिंग कुठे झाली पाहिलं जात आहे. त्यानंतर आता पंच इकडे डिसिजन देतील.
आणि पंचांनी निर्णय सांगितला इट्स अ वाईट बॉल. कोणत्याही टीम वरती अन्याय व्हायला नको याकरिता बघा पंच भरपूर मेहनत घेत आहेत. 11 धाबा. यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला आणि इकडे सुद्धा सिंगलच मिळणार. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एक बॉल अजूनही बाकी आहे या षटकातील. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार. पुन्हा एकदा बॉल तयार. प्रभात सफल झाले परंतु सफल होऊ शकले नाहीयेत. षटक आता संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर बिनगडी बाद धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 12. आता 18 चेंडू आणि विजयासाठी 63 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. 18 बॉल नीड टू 63 रन्स. 18 मध्ये 63. चला वेळ कमी घ्या. 18 चेंडू आणि 63 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. पाहूया आता काय घडणार आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला आहे राहुल भोईर. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया राहुल भोईरच्या माध्यमातून कशा रीतीने इथून मात्र गोलंदाजी केली जाणार. याही वेळेला विकेट काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक परेश कडके आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त फिल्डिंग आणि इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. रोडपाली टेनिस क्रिकेट विश्वातील भरपूर मोठं नाव आहे राहुल भोईर आणि तोच त्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला हापाम पूल केलाय. पूल सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. थोडासा झाला उशीर परंतु फटका मारला पद्धतशीर. जबरदस्त टायमिंग. यावेळेला हा बॉल सोडून दिला. पंच सांगतात ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल आला. एक्स्ट्रा धावा आता इथून मात्र जोडल्या जातील. 16 बॉल मध्ये आता 55 करायच्या आहेत. सोळा बॉल मध्ये 55 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा लाभ करण्याचा प्रयत्न साईटला. बड्डे बॉय साऊदी धावतोय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. खर तर सौदी आर्यन्स या टीम कडून खेळत असतात परंतु आज सकाळपासून आपण पाहतोय त्यांनी पंचांची भूमिका देखील पार पाडली. त्याचबरोबर ऍज अ फिल्डर म्हणून ते प्रत्येक टीमची इथून मात्र सेवा करतायत. कौतुक करावं लागेल. फिटनेस भरपूर स्ट्रॉंग आहे सौदी यांचा. या वेळेला देखील पंच सांगतायत ऑफस्टिकच्या बाहेर आणि हा देखील वाईट बॉल आहे. जिथे कमी तिथे सौदीची हमी आवर्जून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न आणि इथे बघा लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय. ऑफ ब्रेक लेग ब्रेक दोन्ही चांगले टाकतो हा खेळाडू राहुल भोईर. 14 बॉल मध्ये 51 करायचे आहेत. यावेळेला फुलटॉस. लाला ठोक डाला. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 15 बजाव शॉट. 6 रन.
ऍक्शन रिप्ले, फुल टॉस होता, भरपूर टायमिंग बॅटरकडे होतं. त्यानंतर बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. लालाच्या बॅट म्हणणं हा लॉंगेस्ट सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन पाहावी लागेल. पुढे एकदा ऑफस्टिकच्या बाहेर. इकडे सुद्धा एक्स्ट्रा रन्स आता मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता धावफलकावरती रन्स आपण पाहतोय 31 धावा. 13 बॉल मध्ये 44 ची गरज आहे. यावेळेला पुन्हा एकदा बॉलर तीच चूक करतो. फिंगर रोल्स केले जातात परंतु प्रयत्नांना अपयश मिळतंय. या वेळेला देखील डान्सिंग डाऊन द विकेट. जबरदस्त बॉल परंतु त्याहून सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लाला आता त्याच्या लय मध्ये आलाय आणि बघा लाला तुफानी फटकेबाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाल्यात 38 धावा. येणाऱ्या 12 बॉल मध्ये आता धावा करायच्या 37. अर्धा टप्पा हा गाठला, अजून अर्धा टप्पा हा गाठायचा आहे. युवा उद्योजक करण शेठ पाटील दादांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम दादा, सरचे स्वागत आहे. कैलासवासी बारकुबाई नामदेव पाटील स्मृती चषकामध्ये. बारा बॉल मध्ये आता 37 करायच्या आहेत. पाहूया आता या 37 धावा इथून मात्र कशा रीतीने कंप्लीट केल्या जाणार आहेत. चला स्पीडअप करावं लागेल. अक्षय सरोदे सध्या गोलंदाजी मार्क वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया अक्षय सरोदेच्या माध्यमातून कशा रीतीने आता इथून मात्र गोलंदाजी केली जाणार आहे. अक्षय तयार होत आहेत. शॉर्ट बॉल आणि असे बॉल सनी सोडत नाही. सनी सांगतोय माझा पॅटर्नच वेगळा आहे आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतीये. एक मारलाय, अजून या मॅच मध्ये 5 मारायचे आहेत. सनी जर का शेवटपर्यंत टिकून राहिले तर होत्याचं नव्हतं करून सोडतील. ही त्यांची खासियत आहे बॅटिंग मधली. आणि बघा पहिल्याच बॉल वरती खरं तर गोलंदाजाचं स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे आपका स्वागत. सनीचा स्वॅग आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बोला तयार. अक्षय तयार होतोय. गोलंदाज निघाला. याही वेळेला बॅकफुटला आले. प्रचंड ताकदीनिशी हा फटका खेळायचा होता परंतु पुन्हा एकदा बड्डे बॉय सावधी यांच्याकडे हा बॉल जाऊन पोहोचला आणि तिकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. दहा चेंडू आणि आता 30 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. 10 मध्ये 30. अक्षय निघाला. फुल टॉस बॉल आहे. फटका तर चांगला आहे. एक धाव देखील कंप्लीट झाली आहे. थोडासा फिल्डरचा पाय स्लिप झाला. त्यानंतर बघा एकच धाव इथून मात्र धावून काढली आहे.
सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. येणाऱ्या 9 बॉल मध्ये आता 29 करायचे आहेत. सनीने जर का इकडे बॅटिंग करत असताना आणखीन मोठे फटके जर का मारले तर या धावा ज्या कठीण वाटतात त्या सोप्या व्हायला जास्त वेळ लागणार नाही. क्रिकेट हा खेळ असाच खेळ आहे, प्रत्येक बॉल कोणासाठी आनंद तर कोणासाठी दुःख देऊन जातो. पुन्हा एकदा बॉल तयार. बघूया आता अक्षयच्या माध्यमातून हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणार आहे. परेश आणि अक्षय जवळ आले, काहीतरी कुजबूज झाली आणि तदनंतर आता पुन्हा एकदा अक्षय गोलंदाजी करण्यासाठी इथून मात्र तयार होतोय. गोलंदाज तयार झालं. अक्षय या वेळेला पुन्हा एकदा भरपूर शफल झाले होते. याही मुवमेंटला बॉलला रीड करता आलं नाहीये आणि इकडे सुद्धा डॉट बॉल आला. ना अमिताभ ना दिलीप कुमार, हम हे सीधे साधे अक्षय अक्षय अक्षय. काय गोलंदाजी केली जाते, लाजवाब बॉलिंग. 8 चेंडू आणि विजयासाठी 29 धाव्यांची गरज आहे. 8 बॉल मध्ये 29. गोलंदाज निघालाय. पुन्हा एकदा अक्षय, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. हा बॉल थोडासा आतमध्ये आणला, बोट वळवली होती, ऑफ ब्रेकचा वापर केलाय आणि इकडे सुद्धा डॉट बॉल आलाय. 7 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. 29 धावा, 7 मध्ये 29. सनी त्याला आता इकडे शांत ठेवलंय. पुन्हा एकदा बॉल तयार होईल. अक्षय ओ लॉक केलाय. वाव, जबरदस्त टायमिंग आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिंग इज किंग हे सांगत असताना सनी आणि त्याच्या बॅटमॅन हा षटकार आलाय. सहा चेंडू 23 धावा. 23 धावा 6 चेंडू. चला वेळ कमी घ्या प्लीज. 6 बॉल मध्ये आता 23 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये आणि बॉलिंगच्या मोर्चावरती आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. नितीन सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन म्हात्रे चला वेळ कमी घ्या. 6 बॉल मध्ये 23 धाव्यांची गरज आहे. लाला यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे. आता त्यांना इकडे सिद्ध करावं लागेल. लालाने 2 षटकार जरूर खेचलेत. पाव्या या 23 धावा जर तुम्ही स्वतःच्या बॅटिंग वरती विश्वास दाखवला तरी आवर्जून इकडे मात्र चेस होतील. ओ यावेळीचा हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. पंच सांगता इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जातात. 6 मध्ये 22 करायचे आहेत. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मॅश किंग हा संघ सध्या बॅटिंग करतोय. आवर्जून सुभाष करे या खेळाडूला हा संघ मिस करत असेल. याही वेळेला पंचांकडे आता आमचं लक्ष आहे
आणि इकडे सुद्धा व्हाईट बॉल आला. सुहास करे थोडेसे इंजर्ड आहेत आणि बघा लिगामेंटचा प्रॉब्लेम आणि गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. म्हणूनच आज ते क्रिकेट पासून दूर आहेत. परंतु ते जरी दूर असले तरी सुद्धा आज संपूर्ण इंटर कॉलनी त्यांना मिस करतीये. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला देखील चांगल्याच बॉलला फिरवलंय परंतु इकडे सुद्धा पंच सांगतात हा देखील व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा त्या धावफलकावरती जोडल्या जातील. सहा चेंडू आणि आता 20 धाव्यांची गरज आहे. बघा लगातारचे 3 बॉल आता एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आलेले आहेत. 6 बॉल मध्ये आता 20 बनवायच्या आहेत. जीवनामध्ये एक वेळा नव्हे तर 10 वेळा पराभव व्हा परंतु एकदा असं जिंका की समोरच्यानं तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. पाहूया इथून मात्र लालाच्या माध्यमातून एक ऐतिहासिक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल का. 6 मध्ये 20 बॉल तयार. फुल टॉस. मात्रेचा बॉल उडवलाय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाला सांगतात माझा पॅटर्नच वेगळा आहे. जा शोधून आणा. इतक्या लांबवर मारलाय. जबरदस्त फटका. 5 चेंडू आणि आता 14 धाव्यांची गरज आहे. 5 बॉल 14. मॅच मध्ये आता रंगतदारपणा आलाय. यात मात्र मुळीच शंका नाहीये. 5 चेंडू आणि 14. पाच बॉल मध्ये आता 14 धाव्यांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. पुढचा बॉल. नितीन यावेळेचा हा बॉल सोडून दिला. ऑफस्टिकच्या बाहेर आहे आणि इकडे सुद्धा पंच सांगतात हा देखील व्हाईट बॉल आहे. आता 5 बॉल मध्ये 13 धाव्यांची गरज आहे. मॅच बॉल आलेला आहे. 5 मध्ये 13 करायचे. 2 बॉल तुम्हाला मैदानाच्या बाहेर मारायचे. नितीन मात्रे आता यांना प्रश्नचिन्ह पडलाय. टाकायचं तर टाकायचं कोणता बॉल टाकायचा. या वेळेला बॉल हवे ते कॅच होईल का. आणि इथे बघा कॅच पकडण्याचा प्रयत्न झाला करा परंतु त्या प्रयत्नाला अपयश मिळालं. बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. मॅच पुन्हा एकदा बदलली आहे. समीकरण आलंय 4 चेंडू आणि धावा कंप्लीट करायच्यात. 1वर 1 11. 4 बॉल मध्ये 11 धाव्यांची गरज. 8 मध्ये 25 लालाच्या बॅटमॅन धावा आल्या तर सनी 12 बॉल मध्ये 28 धावा त्याच्या बॅटमॅन आलेल्या आहेत. सारखा रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. समीकरण 4 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार. नितीन पुन्हा एकदा. या वेळेला लाईन चांगली आहे. पुन्हा एकदा बड्डे बॉय. बॉलच्या खाली सावधीच्या हाताला फेविक्विक लावले की काय विचारावं लागेल. ज्या पद्धतीने तो फिल्डिंग करतोय जबरदस्त फिल्डिंग. 3 बॉल मध्ये आता धावा करायच्या 10. स्ट्रायकिंगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सनी सिंग.
3 बॉल मध्ये 10 धाव्यांची गरज. अंतिम टप्प्यामध्ये सामना आलाय. बॉल तयार. ओ यावेळचा हा बॉल जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि इकडे डॉट बॉल आलाय. 2 चेंडू आणि विजयासाठी 10 धाव्यांची गरज. आता हा बॉल या मॅचचा महत्वपूर्ण बॉल ठरणार आहे. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर मात्र ज्या धावा मोठ्या वाटतायत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी त्या धावा थोड्याशा मी तर म्हणेल कमी होतील. 2 मध्ये 10. एक षटकार एक चौकार. बॉल तयार. पुन्हा एकदा काहीतरी कुजबूज होईल. गोलंदाज विकेट किपरच्या जवळ जातोय. 2 मध्ये आता 10 करायचे आहेत. चला स्पीडअप करावं लागेल. पुन्हा एकदा बॉल तयार. ओ याही वेळेला प्रचंड वेगाने टाकलेला हा बॉल आपल्या फिरकीच्या तालावरती आता बॅट्समॅनला गरा 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 फिरवलं जात आहे. डॉट बॉल. जबरदस्त बॉल. आता 1 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. बघा परवा अलिबागला मॅच झाली. नांदगावचा मनीष फडके 1 बॉल मध्ये 13 धावा तिकडे चेस झाल्या. आता इकडे 1 बॉल मध्ये 10 करायचे आहेत. काय घडणार. एक चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. बॉल तयार होतोय. नितीन म्हात्रे. यावेळीचा हा बॉल. सामना संपलाय. वेल प्लेट. रॉयल कळंबोली अ या संघाने या मॅचला जिंकलंय. अभिनंदन. वेल प्लेट. आणि हार्ड लक बॅड लक आपण देऊयात स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मॅश किंग या संघाला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 14 चेंडू 46 धावा 6 षटकार आणि 1 चौकार. परेश कडके. आणि चला परेशने मनाचा मोठेपणा दाखवलाय. त्यांनी सांगितलंय हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मी गोलंदाजाला डेडिकेट करतोय. शेवटचं षटक ज्याने हाताळलं नितीन म्हात्रे. परंतु परेश कडके तुमच्या हस्ते हे नामांकन त्यांना आपण देणार आहोत. चला या. चला परेश यांच्या उपस्थितीमध्ये हे नामांकन आपण शेवटचं षटक हाताळलं त्या गोलंदाजाला इथून मात्र डेडिकेट करणार आहोत. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मोड मध्ये 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. नितेश प्रतिष्ठान या 2 संघासमेत ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस जिंकलाय. सतीश 11 ने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांचा नितेश 11 या टीमने टॉस जिंकला आणि त्यांचा बॉलिंग